नमस्कार, मी सी ए कृष्णा बोरसाटे. आजचा हा आपला 30 डे चॅलेंजचा 5वा दिवस. काल आपण जसं बघितलं हॉलमार्किंग कायद्याची ओळख आणि हॉलमार्किंग कायदा का आला ह्याच्या रिलेटेड चर्चा केली. आज हॉलमार्किंग कायदा कोणाला लागू होतो आणि हॉलमार्किंग कायदा कोणत्या दागिन्याला लागू होतो ह्याची डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की आमच्या ह्या यूट्यूबच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात जे अपडेट्स येतील ते तुम्हाला इझिली मिळतील. तर हॉलमार्किंगचा कायदा कोणाला लागू होतो हे समजावून घेताना प्रत्येक ज्वेलर्सने एक कन्सेप्ट लक्षात घेतली पाहिजे, जी की मॅन्डेटरी हॉलमार्किंगच्या ह्या ऑर्डर 2021 नुसार नवीन आली. ज्याच्यात आधीचा जो हॉलमार्किंग 4 डिजिटमधला हॉलमार्किंगचा जो रूल होता त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की लास्ट पॉईंट ऑफ सेल जे आहे, जो करतात, जे व्यापारी करतात त्यांना हॉलमार्किंगचा तो रूल लागू होता. ते हॉलमार्किंग करून विकू शकत होता. 4 डिजिटमध्ये लास्ट पॉईंट ऑफ सेल म्हणजे काय, जे ज्वेलरी व्यावसायिक, जे मग उत्पादक असो, मॅन्युफॅक्चरर असो, म्हणजे होलसेलर असो किंवा रिटेलर असो, दागिने तयार करून लास्टच्या कस्टमरला जे विकतात, म्हणजे एंड कस्टमरला जे विकतात त्यांना हॉलमार्किंगचा तो कायदा लागू होता. पण HUIDच्या ह्या मॅन्डेटरी हॉलमार्किंग ऑर्डर 2021 नुसार त्यांनी कन्सेप्ट घेऊन आले फर्स्ट पॉईंट ऑफ सेल. म्हणजे काय, जे व्यापारी पहिला दागिना सेल करतात त्यांना HUID करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ काय, समजा कोइंबतूरमधले व्यापारी जर झुबे तयार करून मुंबईच्या होलसेलरांना देत असतील आणि मुंबईचे होलसेलर कोल्हापूरच्या रिटेलरला विकत असतील, तर ह्या केसमध्ये कोइंबतूरचे व्यापारी ज्यांनी जो प्रोडक्ट तयार केलेला आहे, दागिने तयार केलेले आहेत आणि मुंबईच्या व्यापाऱ्यांना विकलेला आहे, त्यांनीच म्हणजे कोइंबतूरच्या व्यापाऱ्यांनीच हे दागिने HUID करूनच होलसेलरना विकणं गरजेचं आहे. म्हणजे फर्स्ट पॉईंट ऑफ सेल, जे पहिला दागिने सेल करतील त्यांनीच HUID करून विकणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर जे पहिला म्हणजे जे मॅन्युफॅक्चरर असो, होलसेलर असो, सेमी होलसेलर असो किंवा रिटेलर असो, ह्या केसमध्ये जे पहिला दागिने विकतात त्यांना ते आपल्याला हा मॅन्डेटरी हॉलमार्किंग ऑर्डर 2021 जो आहे तो लागू होताना दिसून येतो. प्रत्येक ऑर्डरला किंवा कायद्याला एक एक्झम्पशन असतं. मग प्रत्येकजण विचारू लागला की बाबा मला हा कायदा लागू 100% आहे का, तर ह्या प्रश्नाला उत्तर म्हणजे एक्झम्पशन लिस्ट चेक करून घ्यावी लागते. ह्या एक्झम्पशन लिस्टमध्ये त्यांनी एक स्पेसिफिकली नमूद केलं की ज्या व्यापाऱ्यांचा उलाढाल 40 लाखाच्या आत आहे त्यांना ही मॅन्डेटरी हॉलमार्किंग ऑर्डर 2021 आहे ती लागू होत नाही. म्हणजे ज्यांची वार्षिक उलाढाल 40 लाखाच्या आत आहे त्यांना हे मॅन्डेटरी हॉलमार्किंग ऑर्डर 2021 आहे ती लागू होत नाही. त्याच्या अंडर रजिस्ट्रेशन म्हणजे HUIDचं हॉलमार्किंगचं रजिस्ट्रेशन नाही केलं तर चालतं. पण ह्याच्यावरती अजून एक प्रश्न आला की बाबा मॅन्डेटरी नाही आहे, मग माझं 40 लाखाच्या आत आहे तर व्हॉलंटरीली घेऊ शकतो का मी, तर हो, जरी तुमचा 40 लाखाच्या आत असेल तर तुम्ही व्हॉलंटरीली हॉलमार्किंगचं रजिस्ट्रेशन घेऊ शकता. मग त्याच्यानंतर अजून एक दुसरा प्रश्न आला की जर समजा व्हॉलंटरीली रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला कंपल्सरी HUIDचंच मटेरियल दुकानात ठेवणं गरजेचं आहे का, तर ज्या वेळेला आपण 40 लाखाच्या आत असेल आणि व्हॉलंटरीली रजिस्ट्रेशन हॉलमार्किंगचं घेत असेल तर तुम्हाला HUID आणि नॉन HUID दोन्हीही ठेवायला चालतात. BISच्या पोर्टलवरती FAQ त्या बाबतीत एक स्पेसिफाईड केलेलं आहे, ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे जर व्यापारी 40 लाखाच्या आत असेल आणि ते हॉलमार्किंग रजिस्ट्रेशन व्हॉलंटरीली घेत असतील तर त्यांना HUID आणि नॉन HUID दोन्हीही ठेवायला चालतात. पण तुम्ही वार्षिक उलाढाल 40 लाखाची डिक्लेअर करताना काळजी घ्या की तुमच्या बँकेतलं जे ट्रान्झॅक्शन आहेत ते 40 लाखाच्या वरती जाणार नाहीत. यदा कदाचित जर BISचे ऑफिसर तुमच्या ऑफिसला ज्वेलर्सला व्हिजिटला आले आणि त्यांना तसं दिसून आलं तर भविष्यात तुम्हाला कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून एखादी दंड बसू शकतो. म्हणून ह्या बाबतीत उलाढालीची नक्कीच काळजी पूर्ण ज्वेलरी व्यावसायिकांनी ह्या रिलेटेड घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी एक लिस्टमध्ये नाव आहे ते म्हणजे मजूर हे दागिने तयार प्रोसेस करून व्यापाऱ्याला देतात, उत्पादकाला देतात. म्हणून हे मजूर कधीही सेल करत नाहीत किंवा म्हणजे दागिने सेल करत नसल्यामुळं हा त्यांना हॉलमार्किंगचा कायदा मॅन्डेटरी हॉलमार्किंग ऑर्डर आहे ती लागू होत नाही. म्हणून ते त्या कारागिरांनी विदाऊट हॉलमार्किंगचं म्हणजे त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही.
ह्या 2 लिस्ट नंतर आपण जाणार आहोत कोणते दागिने ज्यांना हॉलमार्किंग करण्याची गरज नाही. तर हॉलमार्किंग कायद्याच्या ह्या मॅन्डेटरी हॉलमार्किंग ऑर्डर 2021 नुसार स्पेसिफिकली जडाऊ असतील, कुंदन असेल, पोलकी असेल, हे स्पेसिफिकली डिक्लेअर केलं की बाबा ह्यांना HOID करायची गरज नाही, तुम्ही विदाऊट HOID करता हे विकू शकतात. त्याच्यामध्ये ॲडिशन म्हणजे निर्यातीसाठी तयार केलेले दागिने असतील किंवा औषधोपचारासाठी दागिने असतील, हे जे लिस्ट आहे त्याला HOID न करता तुम्ही इझिली विकू शकता. गोल्ड बुलियनच्या रिलेटेड मात्र बरेचसे शंका किंवा प्रश्न उभा राहिले, कारण मी जसं बघितलं इंडियन स्टँडर्डनुसार 9950 आणि 49 हे ग्रेड्स स्पेसिफाईड केलेले आहेत HOIDसाठी. पण BISच्या पोर्टलवरती FAQमध्ये त्यांनी मॅन्डेटरी म्हणजे एक मेन्शन केलेलं आहे की गोल्ड बुलियन जर असेल तर तुम्हाला विदाऊट HOID करता विकू शकता. हे जे गोल्ड बुलियन आहे ते रजिस्टर रिफायनर HOID करून तुम्हाला देतील किंवा रजिस्टर रिफायनर्स जे आहेत ते HOID करून पुढच्या व्यापाऱ्याला सेल करतील. 2023च्या जूनपर्यंतचा डेटा आहे की आत्तापर्यंत 46 रिफायनर्स काहीतरी रजिस्टर आहेत आणि ते HOID करून देत आहेत. पण आत्ताच्या घडीला मार्केटमध्ये जे बुलियन फिरतं किंवा मूल्यन आहे ते विदाऊट HOID आपल्याला खरेदी करायलाही चालतं आणि विक्री करायलाही चालतं, त्याला तुम्हाला घाबरून जायची गरज नाही. त्याच्यानंतर 2 ग्रॅम वजनापर्यंतचे जर समजा तुम्ही 2 ग्रॅमच्या आतील दागिने विकत असाल तर त्याला HOID गरजेचं नाही. विदाऊट HOID करता तुम्ही ते 2 ग्रॅमच्या आतले दागिने आहेत ते विकू शकतात. ह्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला गेला झुब्याच्या रिलेटेड. जर समजा एका कानातलं 2 ग्रॅमच्या आत असेल आणि दोन्ही कानातलं मिळून जर 2 ग्रॅमच्या वरती जात असेल तर काय, तर हॉलमार्किंगच्या ह्या कायद्यानुसार डाव्या आणि उजव्या कानातलं वेगवेगळं पीस म्हणून कन्सिडर केलं जातं आणि हे 2 ग्रॅमचं जे आहे ते पर पीस म्हणून कन्सिडर केलं जातं. म्हणून तर बघितलं असाल तुम्ही दोन्ही म्हणजे डाव्या आणि उजव्या कानातल्या जुव्यांना वेगवेगळे HOID असतात. म्हणून जर समजा एका कानातलं 2 ग्रॅमच्या वरती जात असेल तरच तुम्हाला HOID करणं गरजेचं आहे. दोन्ही मिळून जर 2 ग्रॅमच्या वरती जात असेल आणि प्रत्येकी 2-2 ग्रॅमच्या आत असेल तर तुम्हाला HOID करता गरज नाही. फक्त इनवॉइसवरती लिहिताना जुबे आणि पीसमध्ये 2 पीस म्हणून मेन्शन करा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला कोणत्याही दंडाला सामोरं जावं लागणार नाही. त्याच्यानंतर आहे अनफिनिश्ड गुड्स. अनफिनिश्ड गुड्स म्हणजे काय, मनी असतात. जर समजा एखाद्या मॅन्युफॅक्चररनं फक्त मनी होलसेलरला विकला असतील तर अनफिनिश्ड गुड्स म्हणून ते आहे तसं तुम्ही विकू शकता विदाऊट HOID करता. ज्या वेळेला मॅन्युफॅक्चरर, होलसेलर किंवा रिटेलर ह्या चेनमध्ये त्या मनीचं एखादी माल तयार करेल किंवा दागिना तयार करतील आणि ते विकतील, त्यावेळेला ते जे उत्पादक तयार करतात, फिनिश्ड गुड्स तयार करतात, त्यावेळेला त्याला HOID करून त्या व्यापाऱ्यानं देणं गरजेचं आहे. म्हणजे अनफिनिश्ड गुड्ससुद्धा विदाऊट HOID करता विकता येतात. जर तुमचे काहीतरी प्रश्न ह्या केसच्या रिलेटेड असतील तर व्हॉट्सअपचा एक नंबर मी तुम्हाला ह्या कॅप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्ही मला त्या व्हॉट्सअपवरती पिन करू शकता, मेसेज करू शकता. आजच्या व्हिडिओपुरतं इतकं. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन नोंदणीकरणची प्रक्रिया काय आहे आणि नोंदणी केल्यानंतर कोणती काळजी घ्यावी लागतील, कोणते डॉक्युमेंट ठेवावे लागतील, इनवॉइस करताना काय अडचणी किंवा काय काळजी घ्यावी लागेल आणि त्या रिलेटेड BISचे जर अधिकारी आले तर त्यांना काय उत्तरं द्यावी लागतील किंवा कशा पद्धतीनं त्यांना सामोरं जावं लागेल, ह्याच्या रिलेटेड डीपली डिस्कशन करू. आजच्या दिवसापुरतं इतकंच. धन्यवाद.